नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आज सर्व ठीक. मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज गाई खूप रडते. आज एवढी रडते ना, बरोबर 9 वाजल्यापासून का नाही, टायमिंग किती आहे, 10:15 वाजून गेले तर 1.5 तासापर्यंत रडते. 8:45 वाजल्यापासून. कारण तिला खायला आज नको होतं. मी टोमॅटो घेतलेला आहे, भाजी वगैरे मी चिरत आहे, तुम्हाला दाखवते. आणि गाई लय रडली. गाईमुळे काय काहीच काम करू वाटेना. आणि माझ्या निलिमा मावशी बघा टमॅटो फ्रीजमध्ये पण चढते. टमॅटोचं रेट पण कमी झाले. हे आहे लसूण आहे, लसूण टमॅटो, आता कांदा चिरून घेतलाय. तर गाईचं सांगते तुम्हाला, लय रडते ना. त्या पप्पांना ऐकलं नाही. पप्पा आता हे म्हणजे गायू इतकी रडत, म्हणजे कॅन्टीनला घेऊन जाते. कॅन्टीनमधलं काही सामान नाही. थोडं म्हणलं मग घरात काय नाही मुलांना खायला, तुम्ही या म्हणून आज आले. रात्री पण कुठे, परत आता आले. थोडंसं आंघोळ केलं ह्याने. म्हणले की मी 11पर्यंत माघारी जायचं आहे त्याला ऑफिसला. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत कॅन्टीनचं सामान काही नाही. 3 आठवडे झाले काय नाही. गाईला पण घेऊन जायचं होतं. गाई रडतेच, काय घेऊन जाणार. तर राजश्रीच्या चॅनलवर आपला गाईचा व्हिडिओ टाकलाय काल संध्याकाळी. पप्पा जेवायला आले होते का नाही रात्री, त्यावेळी बघा गाई कशी काम करते. ती मम्मीचं बघून बघून मम्मीचं शिकते. तर तेव्हा आले किती हरकलेली. मी थोडासा मध्ये व्हिडिओ काढला, कारण तुम्हाला कळत होतं पोलीस साहेब आले होते ना. आणि असंच जे काढून पळाली का नाही, काय सांगायचं. चांगलाच आहे पण मला नाही आवडत. नाही टाकलेलं परवडत हे का नाही. कांदा पण टाकून घेतलाय. दादूचा नंबर किती आलाय सगळे अजून नवीन बघायला लागलेत का नाही ते कमेंट करायला लागले. किती वेळ सांगायचं रिझल्ट हे केलंय म्हणून. माझ्या बहिणीने आता खूप दिवसाला म्हणजे असं त्यांना टाकलेला व्हिडिओ पाहिला नसेल ना अजून. मी म्हटलं की सारखं तुम्हीच बघताला की किती वेळ म्हणशील. तर का नाही, माझ्या त्या ताईंना नवीन बघतेत ना आता, म्हणजे नवीन नाही आहेत आपले नवीन जुनेच माझे सबस्क्रायबर. आणि त्यात काय झालंय, तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याने, म्हणून हा कालचा व्हिडिओ पाहिला असतं. या कालचा व्हिडिओ, या जुने व्हिडिओ बघायला लागले, त्याच्यावर कमेंट यायला लागले, ताई आपल्या सोनूला हे मार्क किती पडले. तर ताई मी पूर्ण डिक्लेअरमध्ये सांगितलेला आहे. एक व्हिडिओ टाकले आहे, त्या व्हिडिओची लिंक ना ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तर त्यात तुम्ही बघा. सगळे एक तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तरं भेटून जातील. कारण मी एक व्हिडिओ बनवला त्याच्यावर सारखं ठीक नाही सांगितलं आहे. CBSE बोर्डला दादूने किती नंबर माझा घेतला, तुमच्या आशीर्वादाने सगळं मी सांगितलेलं आहे. तर चला, अद्रक मी सोलून घेते. ठीक आहे, मी अद्रक डायरेक्ट टाकत नाही. अशी लोक अद्रकला असं सोलून घेते तरी कमी पडतंय. आणि अद्रक टाकते. चला, सोनूला नॉनव्हेज आवडत नाही, बिलकुल नॉनव्हेज खात नाही. लाला म्हणतो मम्मी वेळा पहिलं थोडंफार तरी काय आहे. आता सोनू नॉनव्हेजच खात नाही आणि किशा पण खात नाही, पिलू खात नाही. तर खाल्लं की आम्ही दोघंच. आज नाही करत, आज हे मसाला बनवायला लागले मी. आणि तिथं बघूया आपल्या जयच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खोबरं बघा, खोबरं मी असं भाजायला लागले. ह्याच्यामध्ये थोडंसं ना कांदा पण भाजायचा आहे आपल्याला. आता खोबरं भाजून घेतलंय. तर पिलू बघा गाईला आंघोळ घालते. 2 तास झालं तिला आम्ही समजवतोय. पिल्या गाईची भया बी. पप्पा गेले, तिला आम्ही कशामुळे समजवलंय, पप्पा गेले तुला रागवू. आणि मग कॅन्टीन मध्ये उभं राहिले, तुला घुमर शिवाय घालणार नाही. मग ती क्या बोल रही थी पिलू, ए पिलू घुमर कैसे पहनेगी. पिलू आने चाले तो क्या बोल रही थी, बिना नहाए. बिना नहाए पहले की बोल रही थी. घुमर बिना नहाए घालती वाटतं. 1 घंटे से उसने ड्रामा लगा पर अभी मान गया. 9:45 से अभी 10:15 बज गए. 1.5 घंटा हो गया ना पिलू. सुजले तुझं गाल, तोंड, नाक सगळं सुजले गाईचं रडून. एवढे आज पहिल्यांदा एवढी हट्ट करायला लागली. तर माझ्या निलिमा मावशीने सांगितलंय सोनूला नंबर चांगले आले. जयू ताई, मला ताई म्हणू नका, निलिमा मावशी तुम्ही खूप माझ्या मोठ्यात माझ्यापेक्षा, आणि मावशी आहात तुम्ही, माझं नाव घेऊ शकता.
आली माझी राजा. आया का रडते ग आया तू? आ? आया गेली दरवाजा बंद करो. तर का नाही मावशी तुम्ही माझं नाव घेत जावा. क्या कर रही है तू? तू लिया नहीं था क्या? अभी आ जाएगी वो. तर चला मी काम करते. माझ्या मावशीने सांगितलंय सोनूला नंबर चांगले आणि जयू तू ना त्याला चांगली पार्टी दे. हो मावशी पार्टी दिली असती. आता घरातलीच पार्टी आपण बाहेरचे तर काहीच खाऊ शकत नाही. दिल्ली एवढं खराब जेवण खाणं पिणं काही वस्तू घेतलं ना एक वस्तू राशन सुद्धा चांगलं नसतं. एवढं खराबी असती. आणि परत ना का नाही जाऊ कारण ती बसले ना आत कपडे त्याला लोशन बिसन लावून घालते. जेवणाचं उघड्यावरच कसली बाथरूमच्या टाक्या नाही तिथं. उघड्यावर असतं नाल्यातनं ते मासे वगैरे त्या जेवणा खाण्यापिण्यावर बसलेले असते. मी म्हणून का नाही किती दिवस बैपालपूरमध्ये राहिले मी गेली का कुठं आता पण जात नाही. आणि राशन आणायचं म्हणलं की आवडत ते चांगलं नसतं. परत ना भाज्या म्हटलं तरी का नाही ते ह्याच्यामध्ये न्यूजमध्ये बघितलं दिल्लीमध्ये भाज्या का नाही ती नाल्यातलं पाणी चाललंय का नाही तिथून बकेट भरताय त्याच्यावर टाकत होतं. तेव्हापासून का नाही भाज्या फक्त आम्ही कॅन्टोन्मेंट मधनच घेते आतूनच आमच्या ह्याच्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये. मी बाहेर पहिल्यापासून घेतच नाही सोडा. बाहेरचं तर खाऊ नयेच कारण का नाल्यातलं पाणी घेऊन त्याच्यावर शिपडते. मग नाल्यातलं पाणी सांगा बरं बाथरूमची टाकी नाही कसलं जात असेल. आणि देवा पाऊस पडला की सगळं रोडवरच असतंय बघा. मी बघितले त्यामुळं इथं ना काहीच खाण्यासारखं नाही. मुलांना का नाही जेव्हा जम्मूकडनं आलो आपण जम्मू पोस्टिंग इकडे दिल्लीला त्यावेळी सोनूने आणि पिल्लूला बाहेरची खूप आवड होती. म्हणजे कधीतरी मी द्यायची ना 3-4 दिवस सामान पोचलं नाही तर किती त्यांची हालत खराब झाली. बाहेरचं एक दिवस खाऊन इतकं वैतागले आज कधीच म्हणत नाही मम्मी तुझ्या हातच पाहिजे म्हणते. कधी बाहेरचं नको म्हणते दादा नको म्हणते बाहेर का नाही चाहिए. तर वडापाव बिडापाव ना घरातच बनवते. आता मी दिवाळीच्या नंतर कधीच काहीच बनवलेलं नाही. तर मी नक्कीच सोनूला विचार करते बाळा तू जाऊन खाऊन ये आपण शॉपिंग कॉम्प्लेक्समधनं घेऊन ये. गरमी खूप आहे घरात पण बनवलं की घर पूर्ण गरम होतंय. किचनमधलं किती एक जोई लावा तुम्ही खाय. त्यामुळे म्हणतो मग मी नाही खाणार. सोनू कधीच खात नाही. मग त्यामुळं बाहेर जाऊन खा तर नकोच म्हणते पोर त्या दिवसापासून. मुलं आता ते सुधारले. तर चला मावशी मी नक्की देते. आणि तुमच्या आशीर्वाद प्रेम असेच राहू दे. आहे बघा काहीच नाही ह्याच्यातलं काढून स्टँडवर लावलाय दुसरा मोबाईल. दादाला घेऊन गेलेत पप्पा. थोडंसं केस वाढले त्याचे केसांना वाढले आहे दोन्ही भावाला. गाईला थोडी वाढ आली आता नाहीतर केस नव्हती आहे ना गाईची. तर सोनूला केस अजून 15-20 दिवस झालं का कटिंग करून आणले अजून वाढले. ते आवडत नाही पण पप्पा घेऊन गेलो. मग म्हणलं त्याला काहीतरी द्या. ते खातच नाही बाहेर नकोच म्हणतोय. मम्मी बघून येते मम्मी मैं कभी नहीं जाऊंगा. आता गेलोय ना कटिंग करायला म्हणतो मम्मी मैं कभी नहीं जाऊंगा अभी उस गाँव में कभी नहीं जाऊंगा. कुठल्याही गावात गेलं ना मम्मी मैं कभी नहीं जाऊंगा. कुठं मार्केटला कपडे आण म्हणतोय मला आणि मी नाही येणार म्हणतोय. आता मला तिची उंची एवढी त्याला कंबर ती सगळं छोटं मोठं सारखं जावं लागतंय. चल नाही म्हणतोय मी नाही आऊंगा असं असतं पोरांचं. तर चला आता करते. आणि राजेश्रीच्या चॅनलवरचा आजचा व्हिडिओ बघा. किशाला दाखवलं असतं डोळे पूर्ण सुजलेले आहेत केशाच्या रडून. ठीक आहे मला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळे कचरे वगैरे टाकते जेवण बनवते फटाफट आहे का नाही. शनिवार आहे आता पूजा साहेबांना परत जायचं आहे लवकर 11 वाजेपर्यंत. आता किती वाजले आता 25 झाले. जसं की 10-25 झालेत. आता येतील 10-15 मिनिटात. आणि जेवणाला जेवण नको म्हणते डबा किंवा कुणाच्या हातात तरी देते. ठीक आहे काळजी घ्या. धन्यवाद.